महारॅलीसाठी राहुल गांधी नागपूरमध्ये दाखल झालेत। भव्य असं व्यासपीठ इकडे उभारण्यात आलेलं आहे। खूप मोठी आसन क्षमता असलेलं हे व्यासपीठ आहे। काँग्रेस शासित 3 राज्यांचे मुख्यमंत्री देखील या महारॅलीसाठी इकडे पोहोचतात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, राहुल गांधी यांचं नागपूरमध्ये आगमन झालंय। अगदी थोड्याच वेळात रॅलीला सुद्धा सुरुवात होईल। काय वातावरण आहे इथे? आता मी हे सध्या ग्राउंड या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। है तयार हम म्हणत या ठिकाणी मनोबल खचलेल्या म्हणजे गेल्या काही राज्यांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचं खरं तर मनोबल खचलं असेल, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि पुन्हा लोकसभा निवडणुकीची तयारी तितक्याच ताकदीनं करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन झाले। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू। मला सांगा की आजच्या या कार्यक्रमात मनोबल कसं वाढेल? आज की 138वें वर्धापन दिन के उपलक्ष्य में आयोजित इस महारैली से सभी कांग्रेस के कार्यकर्ताओं का मनोबल में बहुत ऊंचाई तक जाएगा और आने वाले जो 2024 के लोकसभा के इलेक्शन उसमें हम विजय लेंगे कांग्रेस से। राहुल गांधींकडनं काय अपेक्षा आहेत कार्यकर्ता म्हणून तुमच्या? आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या पार्टीचा राहुलजीच्या सोबत आम्ही राहुलजीच्या आखीवर सोबत येऊ। आज लाखोच्या संख्येने काँग्रेस करते हम तयार आहे। हम या रॅली महारॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वांचा जोश वाढलेला आहे। कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूयात। मला सांगा की आता हे तयार आहे म्हटलंय, कशा कशासाठी तयार आहात तुम्ही? कशा कशासाठी तयार आहात? सगळ्याच गोष्टीसाठी, सगळ्यांना न्याय मिळावा आणि फक्त काँग्रेस समोर यावं बस झालं। काय सांगाल? राहुल गांधी आज तुम्हाला संबोधित करणार आहेत, काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा आहे? समोरचे पंतप्रधान राजीव गांधी व्हावं, राहुल गांधी। हे सगळे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या भागामधून आलेले आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला हे दृश्य दाखवतो की कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। राहुल गांधी पोहोचलेले आहेत, इतर नेते देखील थोड्या वेळात पोहोचतील आणि 3-3:30 वाजता या सभेला सुरुवात होईल आणि या ठिकाणाहून खरं तर लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे आणि त्यामुळे राहुल गांधी नेमकी काय भूमिका घेतात आणि आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल कसं वाढवतात आणि लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या कार्यकर्त्यांना कसं तयार करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी काही वेळातच या सभेला सुरुवात होईल। प्रज्ञा, कृष्णा, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।